गेल्या कित्येक दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आज आपले भांडूपचे आमदार आपल्यासोबत आहेत, अशोक पाटील सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर, गेल्या कित्येक दिवसांपासून उमेदवारांच्या प्रचारासाठी तुम्ही जागोजागी भेट देत होता, सभा घेत होता आणि आजचा दिवस जर बघितला तर एकदम रिलॅक्स आहे, तर काय सांगाल? आज प्रथमतः तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला. आणि गेले 13-14 दिवस या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना काल संध्याकाळी 5 वाजता प्रचार बंद झाला. आज एकदम जरी शांत वातावरण असलं तरी पण मी भांडूपवर फिरत असताना भांडूपच्या लोकांमध्ये असलेला प्रतिसाद अतिशय उत्सुकतेने ते आज फिरत असताना लक्षात आलं मला. आणि लाडकी बहीण, लाडक्या बहिणांचा लाडका भाऊ हा प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस मला ऐकायला आलं त्यावेळेस असं वाटलं की या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा विधानसभेला जे घडलं ते महानगरपालिकेला देखील घडेल असं प्रत्यक्ष लक्षात येतं आहे. आणि आज 7 उमेदवार आहेत, महायुतीचे 7 उमेदवार आहेत. 7ही उमेदवार चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. एक साधारणतः भांडूपकरांचे बघितलं तर एक वर्षभरामध्ये मी आमदार म्हणून असताना केलेली कामं देखील ते प्रत्येक वेळेस बोलून दाखवत आहेत. पण वातावरण अतिशय पोषक आहे आणि मुंबई महानगरपालिकेवरती भगवा झेंडा तर फडकणारच, परंतु जे विधानसभेला झालं तोच धोबी पछाड या ठाकरे बंधूंचा होणार आहे. ज्यांच्या जीवावर मराठी माणूस म्हणून ज्यांच्या जीवावर हे इतके वर्ष सत्ता बळकावून बसले होते ते मात्र हाच मुंबईचा मराठी माणूस तुम्हाला जागा दाखवणार आहे. दादा, गेल्या 9 ते 10 दिवसांपासून प्रचार सुरू होता आणि आजचा दिवस जर आपण म्हटलं तर आजचं शेड्यूल तुमचं कसं होतं? नाही, आज एकदम शांत आहे. आता आम्ही जे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे पेरले ते उद्या उगवणार आहे. त्याच्यामध्ये काय कुठलंही किंतु परंतु नाही. या मीडिया वगैरे सगळं आपण बघतोय की काय पैशाचं आमिष दाखवून मतं घेत आहेत वगैरे, हे सगळं झूट आहे. बघा, माणूस एवढा तरी कमकुवत बुद्धीचा नसतो की कोणीतरी पैसे दिले आणि त्याच्या बाजूने मतदान करणं. म्हणजे माझ्या मनाला तर ही कल्पना बिलकुलच पटत नाही, कारण मी 25 वर्ष सतत निवडून येतोय. मी पैसे दिले म्हणून नाहीत, तर खिशातून कधीच मतं मिळत नाहीत, हृदयातून मतं मिळवायची असतात. आणि हृदयातून मतं मिळवण्याचं काम मात्र फडणवीस साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत. इथे मी भांडूप विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करतोय, पण आम्ही हृदयातून ही मतं मिळवतोय. तेव्हा असं काही नाही की आजचा दिवस कसा. आजचा दिवस अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण उद्या मतदान होणार आहे आणि परवा ही मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार आहे. त्यामुळे अतिशय मी शांत आणि संयमी स्वभावाचा मी माणूस आहे. मुळातच मी संयमी आहे. शिवसेनेचा जरी कार्यकर्ता असलो तरी पण एक संयमी स्वभावाचा आहे. त्यामुळे हा संयम मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने आज एकदम शांत झोप लागेल मला. दादा, आत्ताच तुम्ही म्हटलं की पैसे देऊन जे मीडियाला दाखवलं जाते, तर यावर आधारित तुम्ही आता मतदार राजाला आवाहन काय करणार की जर पैसे दिले जात असतील किंवा पैसे घेऊन, कारण लोकशाहीचा हा उत्सव आहे, तर या क्षणी तुम्ही आता मतदार राजाला काय आवाहन कराल? नाही, मतदार राजा हा उद्याचं भवितव्य घडवत असतो आणि त्याला माहिती आहे हा भांडूपचं भवितव्य घडवायचं असेल तर मतदार राजा आपल्यापेक्षा सुज्ञ असतो, त्यांना दिसतंय. आणि 1 वर्षामध्ये मी जी कामं केली तर मी काल पण कोकण नगरच्या सभेमध्ये एवढंच बोललो. मला जास्त वेळ मिळाला नाही, नितेश राणेमुळे मला वेळ फार कमी मिळाला, पण मी वर्षभरात काय केलं हे त्या मतदारांना दाखवून दिलेलं आहे. म्हणून त्यांना हे माहिती आहे की वर्षभरामध्ये आमचा आमदार जर असा करू शकेल तर हा आमदार सत्तेत आहे. म्हणजे सत्तेत असलेला आमदार ह्याच्यापेक्षा देखील जास्त करू शकेल हे त्यांनाही दिसतंय. त्यामुळे मतदार राजा यावेळेस मात्र शिवसेना आणि भारतीय जनता त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील. उद्याचा दिवस तुमचा आमचा सगळ्यांचं भवितव्य घडवणारा दिवस आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून, आपण राहत असेल तिथल्या आपल्या शेजारचे असतील, आपल्या ओळखीचे असतील, त्यांना घेऊन मात्र उद्या मतदान केंद्रापर्यंत जा आणि मतदान केंद्रावर आपल्या जो आवडीचा आहे नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो, परंतु आपल्या मतदान करणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही कराल. हे मी शिवसेनेच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आपला सगळ्यांचा लाडका आमदार, मी तर आमदार बोलतो, मी तर सफाई कामदारच बोलतो, यांच्या वतीनं आपल्याला कळकळीची विनंती करतोय, उद्या आपण सगळ्यांनी मतदान करूया.
तर उद्या लोकशाही बळकट करणारा दिवस आहे आणि जास्तीत जास्त घराबाहेर पडून मतदार राजाने मतदान करण्याचं आवाहन आपले भांडूपचे आमदार अशोकदादा पाटील यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.